नमस्कार. एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी नाथा सावंत. खरंच तर महाराष्ट्राची लोककला, लोकधारा ज्याला तमाशाकडे पाहिलं जातं. खरं तर तमाशा हा म्हणलं की स्त्रिया या कार्यक्रमाकडे पाठ फिरवतात, परंतु पुरुष मंडळी जे आहेत ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये येत असतात आणि जे तमाशा आहे आपण जर पाठीमागेला पाहिलं तर निलेश कुमार आहेरे सह रुपाली पुणेकर असा लोकनाट्य तमाशा प्रत्येक यात्रावरती आपलं मनोरंजन करतात. परंतु आपण 3 तासाचं मनोरंजन, पण याच्या पाठीमागं किती याप असतो, किती उद्योग असतो हे कलाकारालाच माहीत असतं. कारण ऊन, वारा, पाऊस यांची कोणतीही तमा न बाळगता हे कलाकार केवळ कलेसाठी, कलेचे भुकेले असतात आणि यासाठी आपली कला सादर करण्यासाठी गावोगाव जात असतात, यात्रा करत असतात. त्यातून काहीतरी बेनिफिट मिळत असतं आणि 4 कलाकार जगत असतात. टेंभुर्णीच्या करमाळ रोडला या ठिकाणी हे जे तमाशा मंडळ आहे यांना प्रोग्राम नसल्यामुळे आणि दौरा असल्यामुळे या ठिकाणी मुक्कामाला थांबलेले आहेत. खरं तर ह्या कडतर प्रवासामध्ये त्यांनी रस्त्याच्या कडेला ज्या मोकळं मैदानामध्ये या ठिकाणी हे वास्तव्यास आहेत. एक रात्र कशी गुजरायची आणि आपण एक 5 कुटुंबसुद्धा सांभाळू शकत नाही, परंतु आज 70-80 लोकांचा एवढा समूह घेऊन वादक, कलाकार, जे मंडप लावणारे जे काय असतील ते सर्व घेऊन हे कलाकार जमत आहेत. दादा काय सांगाल, तमाशाकडे जो बघण्याचा कल आहे आणि आज आपण या ठिकाणी टेंभुर्णीच्या या मोकळ्या जागेमध्ये ठेवलेला कार्यक्रम नाही आहे का? नमस्कार, मी निलेश आहेरेकर, नामवंत ढोलकीपटू प्रकाश आहेरेकर यांचा चिरंजीव निलेश कुमार आहेरेकर सौ रुपाली पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा मालक. आज आम्ही टेंभुर्णी या ठिकाणी मुक्कामाला आहोत. आज कार्यक्रम नसल्यामुळे घ्यापुरते आहोत. आज या ठिकाणी आणलं तर तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारच जनतेचा वेगळा आहे. आज जरी आम्ही इथं मुक्कामाला असलो तरी आमच्या मनाला धाकधूक आहे. आज इथं मुक्कामाला राहायचं आहे. नवीन जागा, नवीन दिशा, नवीन लोक, रात्र आमची कशी जाते ह्याचा सुद्धा प्रश्न राहतो. बरोबर. म्हणजे कसं आता रात्रीत आणखी काहीच जाऊ शहरात काहीच जाऊ शकतं. आज कार्यक्रम नसल्यामुळे आम्ही इथं मुक्कामाला आहे. अजून आम्हाला लाईटची सोय नाही, पाण्याची सोय नाही. अजून ह्याचा शोध घ्यायचा, रावटे टाकायच्या, मग स्वयंपाक बनवायचा, तिथून पुढे लोक जेवणार, असं सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. साधारण आपल्याकडे कलाकार किती आहे सगळे? आता सर्वस्वी 88 लोकांचा संच हा. 88चा. हां, साधारण किती दिवस तुम्ही तुमचं गाव जे सोडलेलं ते गाव सोडल्यापासून आज कितवा शो आहे? ह्या वर्षी हा शो 51वा शो. लॉकडाऊनच्या अगोदर मला वाटतंय आचारसंहितेच्या अगोदर काय कार्यक्रम केले, आचारसंहितेमध्ये पण काही कार्यक्रम झाले. त्यानंतर 23 तारखेपासून जी बाहेर पडलो, निवडणूक निकाल लागल्यापासून ते आजपर्यंत आम्ही बाहेरच आहे. साधारण तमाशाकडे बघण्याचा कल आणि ऑर्केस्ट्रा बघण्याचा याकडे कल कसा आहे लोकांचा, कसा आवडत ग्रामीणमध्ये? फार बदल. ग्रामीण म्हणू नका किंवा काय म्हणू नका, सगळीकडेच पाण्याचा कल फारच वेगळा झाला आहे का नाही. पब्लिक ऐकून घेत नाही, नसतं गाणी लागते, मुलीच पुढे लावा, विनोद काम नको, वगनाट्य नको, गणगवळण पण पूर्ण ऐकून घेत नाहीत. फक्त व्हरायटी शो पाहिजे. गणगवळण तर आता काय दुर्मिळ झालेली आहे. मावशी वगैरे जे कला पहिले जे होते गणगवळण होती पण शॉर्ट उरका. पण वगनाट्य तर मला तर वाटतंय का नाही, आता आम्ही 50 ते 51 कार्यक्रम केले आतापर्यंत. वगनाट्य आम्ही 3 ते 4च गावात केले, नाही तर वगनाट्य करण्याचा योगा झाला नाही. नकोच म्हणतात वगनाट्य, गाणीच लावा, अजून 4 गाणी वगनाट्यापेक्षा वाढवून घ्या. शासनाकडे तुमची काय मागणी असणार आहे? तुम्ही आज गाव सोडून प्रत्येक गावामध्ये कलाकार जगत आहेत आणि या कलाकारांच्या मानधनासाठी किंवा काय प्रयत्न केलेत का? मानधनासाठी प्रयत्न चालू आहेत. आमचे मान्यवर असते ते प्रयत्न आम्ही करत असतोय. काय कागदपत्र वगैरे असे होईल. आता वयोवृद्ध लोकांना मानधन मला वाटतं बऱ्यापैकी चालू आहे. आणि बाकी काय नाही, मागणी जी असतात मुलांचं शिक्षण म्हणा, अजून वाढ व्हावी. कुठं रात्री 12 नंतर कार्यक्रम चालू देत नाहीत, ते कार्यक्रमाला परवानगी भेटावी. कुठं पब्लिकचा होणारा त्रास, त्याला प्रोटेक्शन भेटावं, पोलीस प्रोटेक्शन, ह्याच गोष्टीची मागणी. बाकी काय. कुठल्या गावामध्ये एखादा असा प्रसंग तुम्हाला घडलाय की बाबा कार्यक्रमात धिंगाणा झालाय आणि तुम्हाला त्याचा त्रास भयंकर भरपूर गावात, मी गावाचं नाव नाही सांगत, भरपूर गावात काय झालं एखादा किस्सा सांगा? रोजच रात्रीच लोक कोणी खडे मार, कुठं काय कर, तिकीटला असेल बोलणे, असेल वर्तणूक करणे, हा प्रकार घडत असतो. आणि हे काय एखाद्या खालीनं शिवी जरी दिली तर आम्ही म्हणतो अंगावर फुलंच पडलेत, गप बसून चालावं लागतं. कारण की आज जरी आपण स्टेजवर राजा जरी असलो तरी आपण सर्वसामान्य माणसं, त्यामुळं काय सर्व समाजाच्या चालावं लागतं. असा होतो की आपण आपलं पोट आणि कला घेऊन गावात येतो ना, मग त्यामुळं समोरच्यांचा बघण्याचा आपल्याला दृष्टिकोन काय आहे ह्याचा जर आत्ता ह्या क्षणाला विचार केला
तर आमचं पोट पण भरणार नाही, आमची कला पण सादर होऊ शकत नाही. मग जरी समजा समोरून आम्हाला अश्लील वर्तन आलं किंवा कुणी भाषा आल्या का अश्लील भाषा आल्या तरी पण आम्ही त्यांना नमस्कार करून हात जोडून दादा भाऊ शांत बसा, आम्ही आमची कला सादर करण्यासाठी आलो आहे इथं, ऐकून घ्या, एवढंच बोलणार. ह्याच्या पलीकडे आम्ही काय बोलणार आहे. तर सदर कलाकारांचं जीवन जर बघलं तर खडतर प्रवास, जसं रात्र दिवस दिवस रात्र, कधी उपाशी कधी तापाशी करत फक्त कलेचे भुकेले आणि कला आपली कशा पद्धतीने सादरीकरण आणि महाराष्ट्रामध्ये नाव कसं होईल याकडेच फक्त तमाशगीर आणि तमाशा कलाकार, तमाशा कलावंत हे पाहत असतात. आणि वारा पाऊस काय लाईट किंवा पाणी कुठलीही सुविधा नसताना सुद्धा मात्र निवड आश्रयासाठी आणि विश्रांतीसाठी येथे थांबलेल्या आहेत. काही घटना होऊ शकते तरीसुद्धा जीवावर बेतू नये किंवा काही बी होईल याकडे न बघता त्यांनी या ठिकाणी विश्रांतीसाठी आणि जेवणासाठी या ठिकाणी मुक्कामाला थांबलेले आहेत. मी कॅमेरामॅनसह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल. ओके सर.